पेशवाई सनातनी विचारसरणी काळात शिक्षणाचा गंध नसताना समाज सुधारण्यासाठी मोठे कार्य केल्यामुळेच माता सावित्री ह्या क्रांतिकारक ठरल्या असे प्रतिपादन प्राध्यापक मंगल कांबळे यांनी केले। फुले शाहू आंबेडकर फोरम धम्मसंघ आणि संघमित्राच्या वतीने सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते। अध्यक्षस्थानी प्रभादेवी कांबळे होत्या। यावेळी प्राचार्य हरीश भालेराव, प्राध्यापक PS कांबळे, डॉक्टर कैलास सोनवणे, प्राध्यापक विजय काळेबा, प्राध्यापक चंद्रकांत कुरणे उपस्थित होते। प्राध्यापक अशोक चौकाकर यांनी आभार मानलेत। फुल्यांचे जे विचार होते, शाहू महाराजांचे विचार असतील आणि बुद्धांचे समानता स्वातंत्र्य बंधुत्वाचा जो विचार होता तो सगळाच्या सगळा भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेला आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आपण सावित्रीबाईंचा खराच विचार पुढे घेऊन जायचा असेल, सत्कार पुढे चालू ठेवायचा असेल त्यांचा, तर सावित्रीबाईंनी स्त्रियांना नुसत्या सनातनवादाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा असं सांगितलं नाही, तर पुरुषप्रधान संस्कृतीच्या मधून सुद्धा ती मुक्तता केली पाहिजे। आपण त्यातून पार पडलं पाहिजे। कारण आज जी या देशामध्ये आपण जी काही विषमता आहे, जाती व्यवस्था आहे, ती पुरुषप्रधान संस्कृतीमुळे ती टिकून आहे, त्यांनी टिकवलेली आहे। आणि स्त्रिया या विशेषतः स्त्रिया ज्या आहेत, या स्त्रिया जर त्या व्यवस्थेतून बाहेर पडल्या, पुरुषप्रधानता का आहे तर त्यांनी सातत्य आपलं टिकवून ठेवलेलं आहे आणि स्त्रिया मात्र पुरुषांच्या गुलाम होण्यामध्ये सातत्य टिकून राहिले आहे। भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि यासाठीच आपण या स्त्रियांना जागृत केलं पाहिजे। आणि स्त्रियांनी आपल्यावर जे काही मानदंड आहेत, जोखड आहेत गुलामगिरीचे, ते संविधानानं दिलेल्या कायद्यानुसार ती झुगारून दिले पाहिजेत असं माझं मत आहे। तरच आपल्याला सावित्रीबाईला खरी आदरांजली वाहता येईल असं मला वाटतं। मांडलेला विचार आज भारतीय स्त्रियांच्या स्वाभिमानाने जगण्याचे कारण ठरले आहे। त्या काळी फुले दाम्पत्याने सुरू केलेले शिक्षणाचे कार्य केवळ स्त्री शिक्षण सक्षमीकरणाचे नव्हे तर समता आणि स्वातंत्र्य युगाचा प्रारंभ होता। महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या स्त्री मुक्ती चळवळीला संविधानात्मक रूप देऊन फुलेंचे कार्य पूर्णत्वास घेऊन जाण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। आज स्वतंत्र भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आजच्या स्त्रियांना अगणित अधिकार किंवा हक्क अनुभवायला मिळतात। डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समता, स्वातंत्र्य व हक्काचे संरक्षण केले आहे। त्यांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाच्या प्रस्तावामुळेच स्त्रियांना शिक्षण, संपत्ती, वारसा हक्क, घटस्फोट घेण्याचा सावित्रीबाई यांची जयंती 194वी जयंती साजरी करत आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो मला विषय दिलेला आहे तो फुले आंबेडकर यांची विचारधारा आणि आता सद्यस्थितीमधली स्त्रिया काय करतात ह्याच्यावर मला हा विषय दिलेला आहे। तर सावित्रीबाईने जे शैक्षणिक कार्य केलं तर ते करता करता त्या सामाजिक कार्यसुद्धा करू लागल्या आणि त्या सामाजिक कार्य जे असं केलं की त्यातून स्त्रियाला एक स्वावलंबी बनण्यासाठी, त्यांना पुढचा सक्षम करण्यासाठी हे सावित्रीने घेतलेलं क्रांतिकारक पर्व होतं। तर त्यामध्ये आजच्या स्त्रिया किती सहभागी होऊन ते कार्य करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यांनी सुरुवात केली ते प्रत्येक जाती धर्माच्या स्त्रियांना एकत्र बोलवून तो जो ह्याचा कार्यक्रम ठेवला संक्रांतीचा, तर फक्त संक्रांतीचा कार्यक्रम होता, पण त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती की सगळ्या जातीतील धर्माच्या स्त्रियांना एकत्र बसून त्यांनी फक्त निमित्त होतं, पण त्यातून येणाऱ्या स्त्रियांच्यावर जे अन्याय आघात होत होते त्याला एक वाचा फोडून स्त्रियांना स्वावलंबी बनण्याचं शिक्षण जे दिलं ते सावित्रींच्या विचारातून। आणि म्हणून त्यामध्ये ज्या येणाऱ्या स्त्रिया त्या प्रत्येक जाती धर्माच्या होत्या, त्या फक्त अस्पृश्याच्याच होत्या, तर अनेक जाती उच्च वर्णीयांच्या स्त्रियासुद्धा त्यामध्ये होत्या। तर त्या काळामध्ये असं होतं की तो काळ इतका भयानक होता की स्त्रियांना कोणतंही कार्य सहजासहजी करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। तर अशा काळामध्ये स्त्रियांना लहानपणीच त्यांचा विवाह होत होता आणि त्या काळामध्ये पती तिचे वारले जात होते, तेव्हा त्यांना विधवा अवस्थेमध्ये आयुष्यभर तो काळ कंटावा लागत होता। पुनर्विवाहाला पूर्ण बंदी होती आणि अशा ह्याच्यामध्ये त्या स्त्रियांची कुचंबणा होऊन त्या स्त्रिया त्यामध्ये बळी जात होत्या। पण ह्याला वाचा फोडण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं।